या शाळेने उत्कृष्ट असा गृहउद्योग अशा पद्धतीचा उपक्रम साजरा केला की ज्यामुळे त्यांची विद्यार्थ्यांची खरेदी ती मोठ्या प्रमाणात झाली आणि पाहून आणि मन भरून आलं. विशेषतः मुलींनी जास्त प्रयत्न करून गृहोपयोगी सर्व वस्तू या ठिकाणी छोटेखाली कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात त्या वस्तू आणल्या होत्या. त्या सर्व त्यांच्या क्षणातच विकल्या गेल्या. एवढं सुंदर दृश्य पाहून संस्थेच्या अध्यक्ष नात्याने मन भारावून गेलं. असे उपक्रम पुन्हा पुन्हा शाळेने घ्यावे, ज्यामध्ये शाळेचा एक प्रकारचा छोटेखाली उत्कर्ष दडलेला असतो आणि या पद्धतीनेच अध्ययन अध्यापनामध्ये सुद्धा मुलांमध्ये गोडी निर्माण करावी, जेणेकरून विद्यार्थ्याचाही सर्वांगीण विकास होईल आणि शाळेचाही विकास होईल. सर, आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये शिक्षण सम्राट म्हणून ओळखलं जातो. सध्या 10वी असू द्या का 12वी असू द्या, सध्या परीक्षा चालू आहे. विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार आपण? इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या माध्यमातून जी मुलं मुली परीक्षेला जात आहेत, अशा मुलांसाठी एकच बोलेन की मन लावून अभ्यास करा. पुस्तक कुठलंही अवघड नसतं. अभ्यास केल्यामुळं प्रत्येक गोष्ट सोपी होते आणि व्यवस्थितपणे जर लेखन केलं तर उत्तर लेखनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मार्क्स पडू शकतात आणि अशा प्रकारचे मार्क्स पाहून होण्यापेक्षा त्याला थोडं प्रतियुक्त शिक्षणाची जोड दिली अधिक उत्तम होईल.